आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज। मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग। मुलं ही देवाघरची फुलं असतात असं आपण म्हणतो, खरंच किती निरागस असतात ही मुलं। लहान मुलांना बघता क्षणीच मन कसं प्रसन्न होऊन जातं। त्यांचे बोबडे बोल, त्यांचे ते निरागस प्रश्न, त्यांची एखादी कृती आपल्याला जग विसरायला लावते। असाच एक निरागस आणि गोंडस मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय, कारण शाळेचे कपडे आणि पाठीवरती शाळेची बॅग घेतलेला हा या चिमुकल्यानं नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावलंय। जोडी अंगात नाही माझ्या, लुगडं फाटलंय ग। मला बाय दारुड्या भेटलाय नवरा। कोणतंही वाहन चालवताना मोबाईल वापरू नये असं वाहतूक प्रशासनाकडून सतत सांगितलं जातं, मात्र अनेकदा ते ऐकलं जात नाही आणि परिणामी अपघात झालेले दिसून येतात। बाईक किंवा कार चालवताना मोबाईलवरती बोलताना झालेले अपघात आपण नेहमीच पाहतो। आता मोबाईलच्या वेडानं चक्क ट्रेनचा अपघात झाल्याचं समोर आलंय। व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रेल्वे अपघाताच्या वेळी महिला ड्रायव्हर मोबाईल वापरताना दिसतेय आणि या अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय, ज्यामध्ये महिला ड्रायव्हरनं रेल्वे चालवताना मोबाईल वापरल्याचं स्पष्टपणे दिसतंय। ती तिच्या मोबाईलमध्ये इतकी व्यस्त आहे, त्याच वेळी ट्रॅकवरून समोरून येणारी रेल्वे सुद्धा तिला दिसत नाहीये आणि शेवटी काय व्हायचं ते झालंच। दोन्ही ट्रेनची भीषण धडक झाली आहे। इंस्टाग्रामवरती पारुल अरोरा या फिटनेस मॉडेलनं अलीकडेच व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये पारुल रस्त्यात गाडी उभी करून एक भन्नाट स्टंट करताना दिसतेय। गाडीचा दरवाजा न उघडता तुम्ही गाडीमध्ये कसे बसू शकता हे दाखवणारी निंजा टेक्निक असं या व्हिडिओचं कॅप्शन आहे। पारुलच्या फिटनेस आणि लवचिकतेचं खरोखरच कौतुक करावं वाटेल असा हा व्हिडिओ आहे। पण हा प्रकार करून तसं तुम्हाला सिद्ध काय करायचं होतं असा देखील प्रश्न नेटकरी विचारतायत। या व्हिडिओवरती 2 लाखांहून जास्त लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत। माकडांना तुम्ही गुंडगिरी करताना अनेकदा पाहिलं असेल, कधी कोणाचा चष्मा घेऊन पळून जातात तर कधी कोणाच्या हातातल्या वस्तू घेऊन पळून जातात। आता या गोष्टी माकड चाळे म्हणून चालूनही जातात, पण या व्हिडिओतील माकडानं असा काही प्रकार केलाय की पाहणारा प्रत्येक जण त्याच्यावरती चिडलाय। या व्हिडिओमध्ये काही महिला आपल्या मुलांना प्रॅममधून घेऊन जाताना दिसतात आणि त्यांच्या रस्त्यात माकडं सुद्धा आहेत। आता प्रॅमच्या मागे अडकवलेल्या पिशव्यांमध्ये खायला काहीतरी असावं असं या माकडाला वाटतं। ते प्रॅम जवळ येतं आणि ती पिशवी घेण्याचा प्रयत्न करतं, पण प्रॅम धरलेली महिला माकडाला हाकलवण्याचा प्रयत्न करते आणि महिलेनं त्याला डिवचताच ते माकड रागावतं आणि ते थेट प्रॅम मध्ये बसलेल्या लहान मुलावरती हल्ला करतं। रागाने या माकडाने या मुलीचे केस ओढलेले आपण पाहू शकतोय आणि माकडाच्या या अनपेक्षित कृतीनं मुलगी सुद्धा रडू लागली आहे। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माकडांपासून मुलांना लांबच ठेवलेलं बरं हे पटतंय। लग्न म्हटलं की धमाल मस्ती करणं आणि त्या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेणं, पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा आनंद फार काळ टिकलेला दिसत नाहीये। गमतीत असं काही घडलं जे कायम लक्षात राहील। नवरदेव वरात घेऊन नववधूच्या दारात आला आणि त्याच्या स्वागतासाठी नवरी मुलीकडचे सगळे जमले आणि नवरदेवाची प्रत्येक झलक टिपण्याची लगबग सुरू आहे। आणि हे सगळं सुरू असताना एका तरुणानं आपला मोबाईल चक्क प्रवेशद्वाराच्या भिंतीवरती ठेवला आणि तो व्हिडिओ काढू लागला, मात्र अचानक ही भिंत थेट नवरदेवाच्या अंगावरती पडली आणि तो जमिनीवरती कोसळलाय। नवरदेव कोसळताच एकच गोंधळ उडाला, पण सुदैवानं हे कोणाच्या जीवावरती बेतलं नाही। लोक एकमेकांना भेटले की हात मिळवतात, मिठी मारतात, नमस्कार करतात, मात्र या व्हिडिओमध्ये पाहिलं का या दोघांनी एकमेकांना अतिशय भन्नाट प्रकारे अभिवादन केलंय। हे दोघेही तसाच
तसे टक्कल पडलेलेच आहेत. दोघांनी हेअर ट्रान्सप्लांट केलंय आणि जेव्हा ते एकमेकांसमोर येतात तेव्हा हेच आपले ट्रान्सप्लांट केलेले केस उडवून एकमेकांना अभिवादन करतायत. त्यांचं हे आगळं वेगळं अभिवादन पाहून आजूबाजूंच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद पसरलाय. आता हा व्हिडिओ जरा नीट पहा आणि सांगा या मुलानं नेमकं काय केलंय. फक्त 6 सेकंदाच्या या व्हिडिओनं अनेकांना भंजाळून सोडलंय. हा मुलगा नेमकं काय करतोय हे कोणालाच कळत नाहीये. एका क्षणात हे घडतंय आणि वारंवार पॉज करून पाहून सुद्धा कळत नाहीये की काय झालंय ते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत असून नेमकं काय घडलंय हे अजूनही समोर आलेलं नाही. फ्लोटिंग टब आणि त्यात अंथराच्या चादरी, पॉपकॉर्नचा पुडा आणि महागडा लॅपटॉप असं सगळं घेऊन हा तरुण थेट समुद्रात जातो आणि पुढे जे व्हायचं तेच होतं. समुद्राच्या लाटा एका क्षणात त्याचा बेत उधळून लावतात. स्विमिंग पूलमध्ये करायची गोष्ट हा तरुण समुद्रात करू पाहतोय आणि त्याची चांगलीच फजिती झाली आहे. And how you don't know how to keep your business clean. Mom it up, oh, now he's getting hot at the body shop, doing something unholy. He's sat back while she's dropping it. She be popping. अंगाला रंग लावून रस्त्यावरती उभे राहिलेले पुतळे ही काही आता नवीन गोष्ट नाही. पुतळ्यासारखं निश्चल उभं राहणं हीच त्यांची कला असते. मात्र हाच पुतळा जर अनपेक्षितरित्या हालचाल करू लागला तर असाच एक पुतळा अचानक जिवंत होतो आणि भल्या भल्यांची चांगलीच गाळ उडते. त्यांच्या घाबरगुंडीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांची त्याला मोठी पसंती मिळतेय. तारेवरची कसरत आपण पाहिली असालच. सध्या सोशल मीडियात सायकलवरची कसरत व्हायरल होते. यात ही व्यक्ती आपल्या डोक्यावरती कोल्ड्रिंकचे काही टीन आणि त्यावरती एक ग्लास असं सगळं सांभाळत सायकल चालवतोय. हे सगळं घेऊन नुसतं चालणं सुद्धा कठीण असताना ही व्यक्ती चक्क सायकल चालवत हा तोल सांभाळत असल्यानं त्याचं कौतुक होतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका सायकलवरती आई वडील बसलेत. पुलावरून जाताना वडिलांना सायकल चालवणं कठीण जातंय आणि अशा वेळी हा मुलगा सायकलला मागून धक्का देताना दिसतोय. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका प्रवाशानं हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. निरागस आणि तेवढ्याच गोंडस या मुलानं क्षणात नेटकऱ्यांच्या हृदयात घर केलंय. आजच्या युगात अशी मुलं मिळणं कठीण आहे असंच अनेकांना वाटतंय आणि हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियात वाऱ्यासारखा पसरतोय. चिमुकल्याची आई वडिलांसाठीची ही भावना पाहून नेटकऱ्यांची मनं त्यानं जिंकली आहे. उत्तर प्रदेशातील गडमुक्तेश्वर परिसरातील चित्तोरडा जंगलामध्ये भला मोठा अजगर आढळलाय आणि हे महाकाय अजगर पाहून कुणालाही धडकी भरेल. काळ्या रंगाच्या लांबच्या लांब असा अजगर ग्रामस्थांनी पाहिला आणि लागलीच वनविभागाला त्याची माहिती दिली. वनविभागाने सुद्धा तातडीने याची दखल घेत अजगराला ताब्यात घेतलंय. जगातील सर्वात लांब साप असून 3 वर्षात
सर्वात वजनदार सापांपैकी सुद्धा एक आहे. आई ही माया आणि बाप हे जबाबदारीचं रूप असतं. मुलासोबत असताना बापाला या जबाबदारीची कायम जाणीव असते आणि हा व्हिडिओ पहा. स्कूटरवरती झोपून मुलासोबत खेळण्याचा हा बापाचा प्रयत्न आहे, पण त्याचा पाय अडकतो आणि स्कूटरचा तोल जातो. बाप आणि लेक खाली पडतात. अगदी वेगानं घडणारा हा प्रसंग, पण त्यातही बापाचं प्रसंगावधान शाबूत राहतं आणि लेकाला जराही खर्चाटत सुद्धा नाही. बापाची ही क्विक ऍक्शन पाहून लोक त्याचं कौतुक करतायत. भारतामध्ये सेव्ह टायगर योजनेला मोठे यश मिळते आणि वाघांची संख्या सुद्धा चांगलीच वाढली आहे. मात्र त्या तुलनेत जंगलांचा ऱ्हास होत असल्यामुळे वाढलेली वाघांची संख्या मानवासाठी आणि इतर जनावरांसाठी धोक्याची ठरतेय. वाघांचा गावातला वावर वाढतोय आणि असाच एक वाघ गावामध्ये शिरला आणि त्यामुळे त्यानं गायीच्या कळपावरती हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानं सगळ्या गायी पळाल्या, पण एक छोटं वासरू वाघाच्या तावडीत सापडलंय. आपल्या शिकारीवरती तुटून पडणार इतक्यात त्या वासराची आई समोर आली आणि जीवानीशी प्रयत्न करत तिनं वाघाला पळवून लावलं. गायीच्या या हिमतीला नेटकरी मनापासून दाद देत आहेत. एलिफंट विस्पर्स डॉक्युमेंटरीतून जगभरात पोहोचलेला रघु सध्या सोशल मीडियावरती लोकप्रिय झालाय. कोणी त्याच्यासोबत फोटो काढतंय, कोणी त्यांना अन्न भरवतंय, कोणी त्यांना सांभाळणाऱ्यांची भेट घेतंय आणि अशातच आता थेप्पाकडूच्या एलिफंट कॅम्पमधील हत्तींचा ब्रेकफास्ट करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये प्रत्येक हत्तीच्या वयानुसार, आवडीनुसार पौष्टिक लाडू बनवताना दिसतोय. नाचणी, कुळीत, तांदूळ, मीठ आणि गुळाचा वापर करून हे लाडू तयार केले जात आहेत. हत्ती सुद्धा मोठ्या संयमानं आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. लाडू बनवून झाला की तो थेट हत्तीच्या तोंडात जातोय. वनाधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याला लोकांची मोठी पसंती मिळते. पैशाचा मोह वाईट आणि तो भल्या भल्यांना बुडवतो देखील. मात्र या व्हिडिओमध्ये पहा, पैशाचा नाद केल्यानं या माणसाची चांगलीच त्रेधा उडाली आहे. हातात सिमेंटचा पत्रा घेऊन जाणाऱ्या या मजुराला रस्त्यात पडलेली नोट दिसते. काही क्षण थांबून तो ती नोट उचलण्याचा प्रयत्न करतो, मात्र तितक्यात बाजूने एक साप वळवळत त्याच्या जवळ येतो आणि त्याची पळता भुईथोडी होते. हा व्हिडिओ म्हणजे नक्कीच एखादा प्रँक असावा असं आपल्याला समजून येतंय, पण त्या नोटेच्या मोहापायी त्या व्यक्तीची जी अवस्था होते ती त्यालाच माहिती. लहानग्यांचं शाळेतलं स्नेहसंमेलन म्हणजे पालकांसाठी आनंदाचा ठेवाच असतो आणि आपली लहान लहान बाळं पहिल्यांदा स्टेजवरती काहीतरी सादर करतात, लोकांसमोर न घाबरता जातात, याचा आनंद काही औरच. मात्र त्याच वेळी स्टेजवरती असलेल्या लहानग्यांनाही समोरच्या गर्दीतून आपल्या पालकांना शोधण्याचा टास्क करावा लागतो. त्यांच्यासमोर शेकडो लोक असतात, पण त्यांना केवळ आपले आई बाबा शोधायचे असतात आणि ते सापडल्यानंतरचा आनंद निव्वळ अवर्णनीय. असाच आनंद या लहानगीच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकतोय. तिच्या या व्हिडिओवरती लाईक्सचा वर्षाव होतोय. कुत्रा हा एक बेस्ट जोडीदार असतो आणि त्याच्यासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता, डेटवर जाऊ शकता, मूव्ही बघू शकता. आता हेच पहा ना, या महिलेनं आपल्यासोबत कुत्र्याला सुद्धा जिममध्ये वर्कआउटसाठी आणलंय आणि तोही अगदी शहाण्या मुलासारखा आपल्या मालकिणीसोबत ट्रेडमिलवरती वॉक घेतोय. त्यात मालकिणीचा वॉक सुद्धा होतोय आणि कुत्र्याला सुद्धा बाहेर फिरायला न्यायची गरज नाही. दोन्ही कामं एकाच वेळी होत आहेत. आता मसाज करून घ्यायला कोणाला आवडत नाही, मग तो माणूस असू दे की प्राणी. आता हा कुत्रा पहा, यालाही मसाज करून घ्यायचा आणि त्यासाठी तो आपल्या मालकाकडे मागणी करतोय. मालकानं मशीन घेताच तो ताडकन उठतो आणि त्याच्या समोर येऊन उभा राहतोय आणि या मसाजचा आनंद लुटतोय.
आजकाल लग्न समारंभात वधूवरासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी डान्सचं सादरीकरण करण्याचा ट्रेंड सुरू झालाय. यात धमाल मस्ती तर असते, शिवाय आपल्या मनातील भावना देखील नृत्याद्वारे सादर करता येतात. अशाच एका लग्नात वधूनं केलेला डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मात्र यात केवळ तिचा डान्स नाही तर तिच्या वडिलांचे भावुक क्षण देखील लोकांना जास्त भावले. आपली लेक आता आपल्याला सोडून जाणार, यामुळे मनात चाललेली त्यांची घालमेल स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. एका मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा कुणीच जास्त प्रेम करू शकत नाही, हे या व्हिडिओमधून पुन्हा एकदा पटतंय.